गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर मी इकडे स्वयंपाक करत होते, तर पिल्लूचं बघा माझ्याकडे बघून कसं हसणं चालू होतं. तिला असं वाटत होतं की कधी उचलून घेते मम्मी. आणि इकडे आज माझं काम चालू होतं, कारण की आज काल फोटोशूटला सगळं सामान काढलं होतं ते तिथंच ठेवलं होतं मी. त्यामुळे ते आवरायचं चाललं होतं माझं. मी आवरत होते तोपर्यंत आला गावाकडून आजीचा फोन. मग पिल्लूसोबत बोलणं चाललं होतं आजीचं. मग त्यानंतर बाकीची कामं आवरून घेतली मी आणि केस विंचरायला घेतली. गुंता इतका होतोय ना माझ्या केसांमध्ये, त्यामुळं मी पहिला केस विंचरून घेतली. आणि की तिकडे लावत होता TV, मग त्याला हेल्प करत होते मी. TVचा परत डिस्प्ले गेला होता आमच्या, तो बसवून आणला आम्ही. परत रमाला झोपवलं होतं आम्ही, त्यामुळं काय बाहेर येऊन आम्ही बाकीची कामं करत होतो. आजकाल असं होतंय ना, बाहेर जर थांबलं की असं वाटतं की रमा आतमध्ये उठली की काय. त्यामुळं मला असा आवाज येत राहतात, भास होत राहतो. त्यामुळे मी अधूनमधून चेक करत राहते. पण तेव्हा पण रमा झोपलेलीच असते, पण माझे कान वाजतात की काय काय माहिती. इकडे मी थोडंसं आवरत होते माझं, आणि अजून स्वयंपाक पण बाकी होता. स्वयंपाक करायचा होता मला. भाजी भात तर मी सकाळीच केला होता, पण भाकऱ्या राहिल्या होत्या, त्यामुळं मग त्याची तयारी चालली होती. तर अनिकेतनी संध्याकाळसाठी भाजी पण आणून ठेवली होती, म्हणून मी बाकीचं आवरून घेतलं. किचन वगैरे साफ करून घेतलं. आणि इथे बघा अनिकेत माझ्याकडे आलाय. काय दाखवत होता बघा, मला एक रील दाखवत होता. म्हणत होता अशी रील शूट करूया आपण. तेवढ्यात आमचं बाळ उठलं. तिला मी सकाळीच आंघोळ वगैरे घालून गाढ झोपवलं होतं शांतपणे, कारण की झोपतच नाही अगाव आता. पहिल्यासारखी लगेच उठत असते 15-15 मिनिटांनी. त्यामुळे तिला मी थोडंसं मॉइश्चरायझर क्रीम वगैरे लावली. रमाला मी आज हा फ्रॉक घालणार होते. हा फ्रॉक रमाच्या मामाने घेतला होता. तिचं लक्ष पूर्ण बघा कॅमेऱ्याकडेच असतं, सतत तिकडेच बघत असते. तिला आवरून वगैरे घेतलं मी. टिक्का लावताना इतकी हालत असते ना, तिचे हात धरून पहिलं मी टिक्के लावले तिला, आणि तिच्याबरोबर खेळत बसले थोडा वेळ. म्हटलं अजून स्वयंपाक तर बाकीच आहे, पण पिल्लू पण उठलं होतं. म्हटलं जाऊ दे आता हिच्याबरोबर खेळते थोडा वेळ. हिचं बघा लक्ष सगळं माझ्याकडेच होतं, खेळणं कमी आणि लक्ष इकडं. मग राहिलेलं काही भाकरी राहिल्या होत्या माझ्या, मग ते करायला घेतल्या मी. इकडे अनिकेत सारखा मध्ये मध्ये येऊन काय काय विचारत होतं मला. तिला म्हटलं लक्ष ठेव जरा पिल्लूकडं, मी भाकरी करते तोवर. मग भाकरी केल्यानंतर मग त्याला जेवायला वाढत होते. त्याला पण भूक लागली होती, मग मी जेवण वगैरे त्याला वाढून घेतलं आणि त्याला जेवायला दिलं. इथे बघा बापलेत कसे बसून जेवणाकडे बघत बसले. रमाला कसं बसवलं होतं बघा वाटत, रमाचे डॅडी आणि रमा. इथे काय त्यांचं व्हिडिओ काढणं चाललं होतं. रमाला सारखा मोबाईल हातात ओढून घ्यायचा होता. आणि काय करून ठेवले पिल्लूचं बघा, डोक्यात हगीज कोण घालतं काय. या बापलेकीला कोण सांगणार कुठं हगीज घालायचं असतं. मग तिला मी औषध पाजायला लावलं आणि रेडी करून आम्ही चाललो होतो आज आजीकडे. मग पिल्लूला बांधलं होतं पप्पांनी पाठीवर स्वतःच्याच. मग आम्ही पहिलं पेट्रोल वगैरे संपलं होतं, त्यामुळे पेट्रोल भरून घेतलं. आजी गेले गावाला, त्यामुळे मामा एकटाच होता घरी. पिल्लू पण झोपली होती जाईपर्यंत.